नमस्कार. मी अरविंद आठले. सध्याची भाषण पुष्प मालिका आहे, यातलं 49वं पुष्प आज मी आपल्यासमोर सादर करतो आहे. पाहता पाहता 49ची संख्या आली. मलाही कल्पना नव्हती की मी इतकं काही बोलू शकेन. तर सुरुवात करताना पहिले माझे सद्गुरू जे आहेत नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो. मागच्या भागात आपण खरोखरच साधक आहोत का या प्रश्नचिन्हाकडे आलो होतो आणि त्यासंबंधी काही मुद्दे चर्चा मी आपणाशी केली. तो विषय 20 मिनिटात आटपण्यासारखा नव्हता, त्यामुळे त्याचा पुढचा भाग आज मी लगेच सुरू करतो आहे. तर साधक होणं ही काही फार मोठी सोपी गोष्ट नाही आहे. लोकांना वाटते की बस अमुक एक महाराजांच्या पाया पडलं, त्यांनी दिलेला मंत्र दिला, घेतला आणि तो अधेमध्ये आपल्या सवडीप्रमाणे म्हणत राहिलं की झालं साधक. असं नाही आहे. असले गैरसमज तुमच्या मनात ठेवू नका. तुम्ही महाराजांचे भक्त व्हायचं हे तुम्हाला लक्षात घ्या. भक्त म्हणजे काय? जो अभक्त नाही तो भक्त. तर तुम्हाला महाराजांचं भक्त व्हायचं आहे का नाही हे ठरवा. आणि जर भक्त व्हायचं असेल तर त्यांची विचारसरणी, त्यांचं बोलणं चालणं हे सगळं तुम्हाला आत्मसात केलं पाहिजे. त्यांचे गुण, विशेषतः गुरुचे गुण नेहमी आपल्यात आले पाहिजे, ही आपण काळजी घ्यावी. तर याप्रमाणे साधक व्हायचं आहे का नाही हे पहिले तुम्ही ठरवा आणि आहात का नाही मग ह्या पुढच्या ज्या काही कसोट्या हळूहळू मी माझ्या बोलण्यात येत आहेत त्या तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला वाटलं की मी कुठेतरी चूक बोलतो आहे तर जरूर माझी चूक काढा. तुमच्यासमोर लहान व्हायला मला आवडेल. लहानच आहे मी. वय आपल्या शरीराला असतं, तुम्हाला आम्हाला वय नाही आहे. आपल्या शरीराचं वय आहे. म्हणून पहा, आता वारकरी संप्रदायात लहान पोर असेल तरी म्हातारा असला तरी तो त्याच्या पाया पडतो, कारण तो जीवात्मा म्हणून पाया पडत असतो. ही भूमिका साधकाची यायला पाहिजे. त्या दृष्टीने वारकरी संप्रदायातल्या खूप गोष्टी मला आवडतात. अगदी साध्यासुध्या कोणालाही सहज आत्मसात करता येते आणि फार मोठ्या चमत्कारांची या बिचाऱ्यांची अपेक्षा नसते. पण आपल्यापैकी सर्वसाधारण माणसं ही चमत्कारांच्या अपेक्षेनेच त्या महाराजांच्या मागे लागत असतात. मग ते स्वामी समर्थ असो, गजानन महाराज असो, यांच्या चमत्कारांची रसभरीत वर्णनं चविष्टपणे चघळणं आपल्याला आवडतं. पण हे करून तुमच्यात काय येणार आहे? तुमच्यात यावं हा प्रयत्न साधक म्हणून तुम्ही करायला पाहिजे. आणि हा करण्यासाठी काही उपासना, काही नित्यनियम, आपले वर्तणूक, सगळ्यांवरचं आपलं प्रेम, समाज असो, आपलं घर असो, मित्र असो, ऑफिस असो, जिथे कुठे तुम्ही काम करता त्या सर्वांविषयी तुमच्या मनात प्रेम पाहिजे. कारण तीही माणसं तुमच्यासाठी काम करत असतात, तेव्हाच तुमचं काम अधिक सुकर होतं. त्यामुळे माझा जो सगळा पहिल्यापासून मी अनेक ह्याच्यात सांगतो की आनंदाने अध्यात्म करायचं. आणि हे आनंदाने करणं अशक्य मुळीच नाही. तुमची मनाची भूमिका बदला तुम्ही. ही भूमिका जर बदललीत तर तुम्हाला मी म्हणतो तसा आनंद येईल का नाही पहा. नक्की येईल, मला खात्री आहे तशी. आणि हा आनंद तुम्हाला मिळावा हीच माझी अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून माझी ही सगळी धडपड जी काही आहे भाषणांची, ही त्या दृष्टिकोनातून आहे. आणि सगळे विषय त्यासाठी सुसंगत असे मी निवडलेले आहेत. आणि हे विषय तुम्ही ऐका. कुठेतरी खोल तुमच्या मनावर एखादा संस्कार त्यातला होऊ दे. तुम्हाला ते संस्कार मिळाले तर मला आनंदच आहे. तुमचा एक मी भाऊ, आजोबा, काय तुम्ही काका, मामा जे म्हणाल त्या वयाचं मी आहे. लहानात मी लहान असतो. माझी लहान मुलं होती तेव्हा मी त्यांच्याबरोबर गोट्या खेळायचो, क्रिकेट खेळायचो, लगोरे खेळायचो. मी मोठा आहे आणि ते लहान आहेत हा भेदभाव आणला नाही. माझ्या मुलांच्या मनात त्यामुळे आपल्या बापाविषयी प्रचंड प्रेम आहे. मी त्यांना कधी ते लहान आहेत आणि टाकून बोललो, कधी दोन मारल्या, असं कधी झालेलं नाही. आपण प्रेमाने वागा हो. तुमची मुलं आपोआप तुमच्यावर प्रेम करतील
आणि ती करत नसतील तर समजा की तुम्ही कुठेतरी चुकले आहात. आपण आनंदासाठी हे आयुष्य परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. आनंद घ्यायचा आहे आणि हा आनंद नाना प्रकारे घेता येतो. तो जसा उपासनेत घेता येतो तसा व्यवहारातही घेता येतो. व्यवहार आणि उपासना यांची अतिशय सुंदर अशी सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. तेव्हा पहा आपण किती कसे वागत असतो. साधा आज सत्यनारायण आपल्याला करायचं आहे तर पूजेच्या सुपाऱ्या आपण वेगळ्या आणतो. पूजेचे खारका, पूजेचे जे काय साहित्य पूजेचं म्हणून वेगळं मिळतं आणि आपण आणतो प्रेमाने, कारण आपला खर्च वाचतो. अरे कोणासाठी हा खर्च करणार आहात तुम्ही? त्या सत्यनारायणासाठी करणार, परमेश्वरासाठी करणार. त्यांनीच ते तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यासाठीच खर्च करणार. आणि तिथे तुम्ही असा चिक्कूपणा करता. खूप लोक करतात, मला माहिती आहे. कोणी नाही म्हणो, कसे म्हणो, पण दुकानात गेले की पूजेच्या सुपाऱ्या वेगळ्या मिळतात, पूजेचे बदाम वेगळे मिळतात आणि ते स्वस्त असतात आणि आपण त्या आणतो. कारण काय भटजीलाच द्यायचे आहे. भटजीला आपण भटजी समजतो. इथे आपली गडबड आहे. तो भटजी नसतो त्या क्षणी, तो परमेश्वर आणि तुमच्यामधला दुवा असतो. तो मंत्र म्हणतो, तुम्ही म्हणू शकत नाही म्हणून तो मंत्र म्हणत असतो. आणि त्यामुळे त्या दुव्याला आपण काय समजलं पाहिजे आणि कसं त्याच्याशी वागलं पाहिजे हा आता विचार करून पहा. मी म्हणतो यात सत्यता आहे का नाही पहा तुम्ही. त्यामुळे हा जो व्यवहार आहे तो अध्यात्मातला व्यवहारात आला पाहिजे. जे काही सगळीकडे परमेश्वराचं अस्तित्व भरलेलं आहे, काही शंका घ्यायचं कारण नाही. साधं तुमचं शरीर पाहावं, किती हजारो लाखो पार्ट्स त्या शरीरामध्ये आहेत. अतर्क्य असं शरीराचं काम, मेंदूचं काम चालतं. हे चालवणारी कोणी शक्ती असल्याशिवाय हे चालेल का हो? ही शक्ती आहे, ती जरी तुम्हाला दिसत नाही कारण तुम्ही अज्ञानी आहात. अज्ञानाचे पटलं तुमच्यासमोर डोळ्यावर भरपूर भरलेले आहेत. तुम्ही अत्यंत स्वार्थी आहात. मी हा शब्द थोडा मुद्दाम वापरतोय. आपला स्वार्थ आहे का नाही बघा. परमेश्वराची तुम्ही भक्ती करता तिथे स्वार्थ आहे का नाही ह्याचा विचार करा. त्याच्याकडून तुम्ही तुमच्या चांगल्या संसाराची अपेक्षा करता, मुलं-बाळं चांगली निभावीत याची अपेक्षा त्याच्याकडून करता. पण हे त्याची अपेक्षा आहे का? तुमचे गुण आहेत ते त्या मुलांमध्ये येणार आहेत, तुमचं वर्तन आहे ते त्या मुलांमध्ये येणार आहे. आणि मग त्याला मध्ये वेठीला कशाला धरता? मला काही लोकांचं आश्चर्य वाटतं, त्या परमेश्वराला काय सोडतच नाहीत ते. मला अमुक द्या, तमुक द्या, हे द्या, ते द्या, ऑफिसचा साहेब, त्याला तुम्ही मॅनेज करा, आमचं दुखणं आलं आहे. त्याला एक ग्रस्त मला असे भेटले, स्टुडंट होता बिचारा, अपडाऊन करत होता. एके दिवशी त्याला त्याच्या कॉलेजमध्ये उशीर झाला तर त्याने प्रार्थना केली आपल्या गुरुना परमेश्वराला, किंवा ती दुसरी येणारी ट्रेन आहे ती अर्धा तास उशिरा येऊ दे म्हणजे मला जाता येईल. त्याच्या एका ह्या प्रार्थनेमध्ये त्या ट्रेनमध्ये बसलेल्या शेकडो लोकांना त्रास होईल हा का विचार येत नाही तुमच्या मनामध्ये? थोडे एकटे तुम्ही थोडे गेले 2 तास उशिरा घरी तर काय बिघडणार आहे का? पण नाही, तिथे सुद्धा त्या गुरुला आडवा घातल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. जरी कोणी आजारी पडला, आला गुरु. अरे गुरु काय तुमचा नोकर आहे का हो? कसे तुम्ही नोकरासारखे वागवता का नाही? तुमच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी त्यांनी धावत आलं पाहिजे. तुम्ही जाता का हो त्याच्या मागे धावत? तुम्ही मात्र जाणार नाही. तुम्ही शंखाशी छान बसून राहणार आणि त्याच्याकडून प्रत्येक गोष्टीची अपेक्षा करणार. हे कितपत योग्य तुम्ही थोडा विचार करा. मी म्हणतोय ह्याच्यात काही तुम्हाला असत्य असेल तर निश्चित सांगा. हा माझा समाजाचा गेले इतके वर्ष मी हा समाज बघतोय. नुसता समाज नाही, मी अनेक साधक बघतोय. त्यांना थोडंफार ज्ञान झालं की त्यांना वाटतं आपण कोण चाललो, आपल्या कुळाचा उद्धार आपणच करणार आहे. आपण आहो म्हणून आपलं कुळ चाललेलं आहे. ह्या कुळाचा 42 पिढ्यांचा उद्धार आपण करणार आहोत. अरे काय रे, तुझी लायकी काय? 42 पिढ्यांचा उद्धार करण्याची भाषा करतो तू. स्वतःचा आधी कर. माझी भाषा काही वेळा तुम्हाला फार तिखट वाटेल, परंतु ज्या समाजात मी राहतो त्या समाजाच्या गुरु आणि देवाच्याकडच्या अपेक्षा मला माहिती आहेत. मी फार जवळून बघितल्या आहेत. या अपेक्षा अनेक वेळा काही लोक मलाही बोलून दाखवतात, त्यामुळे त्या मला समजतात. आता तुम्ही काय करतो?
त्याच्यासाठी तुम्ही काही करणार नाही. त्याने मात्र तुमचा नोकर असल्यासारखं तुमच्या प्रत्येक कामात येऊन त्याला मदत करावी, तुमचे आजार घ्यावेत, तुमच्या लेकीचं बाळणपण छान करावं, तुमच्या मुलाचे खोडकरपणा असेल त्याला छान सद्गुणी करावं. मुलाचे सद्गुणी करण्याचं काम तुमचं आहे का त्याचं आहे? जे काम तुमचं आहे तेही प्रत्येक काम तुम्ही त्याच्यावर ढकलून मोकळे होता. प्रत्येक व्यापातून तुम्हीच सुटू पाहता आणि त्याला अडकवता. हे कितपत योग्य आहे एका साधकासाठी? आपल्या गुरुला त्रास देणं म्हणजे काय? आपलं एखादं दुखणं जाणं याचा अर्थ ते गुरु घेत असतो. हे तुम्हाला समजतं का हो? मी माझे असेच एक मित्र भेटले. त्यांना खूप काय काय दारूचं व्यसन होतं, अजून काय होतं, काही पायाचं दुखणं होतं. ते माझ्याकडे आले. का हो म्हणे, तुमचे गुरु हे सगळं घेतील का माझ्याकडून? मला असा राग आला की दोन त्या माणसाच्या थोबाडीत मारल्यावर हा म्हातारा माणूस, त्याने तुझे हे सगळे दुखणे घ्यावी अशी अपेक्षा करतो तू? लाज कशी वाटत नाही? या क्षणी आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपण देवाकडे काय काय मागतो. अगदी तुमच्यातली शहाणी माणसं म्हणणारी माणसंसुद्धा विचार करून पहा की तुम्ही देवाकडे काय मागता आहात. मी म्हणतो यात तुम्हाला हळूहळू सत्य दिसेल. प्रत्येक अपेक्षेसाठी तुम्ही देव करता आणि ही अपेक्षा त्यांनी नाही पुरवली तर राग करता त्याचा. माझे एक स्नेही होते, शिष्य म्हणा. त्यांना एक घरात काही अडचण आली आणि त्या अडचणीचा उपाय मी काढावा अशी त्यांची अपेक्षा होती. आता तो सामाजिक प्रश्न असल्यामुळे सामाजिक कोणालाही अन्याय होणार नाही अशा प्रकारचा उपाय मी त्यांना सुचवला. परंतु त्यांना राग आला आणि त्या दिवसापासून त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं. म्हणजे गुरुची अपेक्षा काय आणि त्याच्याकडून काय मागावं किंवा काय नाही याचंही तारतम्यसुद्धा तो उरलं नाही. जे मला महाराज समजत होते, अगदी महाराजांनंतर तुम्हीच अशी समजणारी व्यक्तीसुद्धा त्याचा स्वार्थ आडवा आल्याबरोबर अशी पालटी होऊन गेली. ही सगळी जवळची माणसं खूप घातक असतात आणि त्यांना त्यांच्या कामाचा कधी पश्चाताप होत नाही, कारण त्यांचे उद्दिष्टच तुमच्यापुढे येण्याची अतिशय छोटी असतात. म्हणून मी मागे एकदा तुम्हाला सांगितलं की गाणगापूरला असताना ज्या ज्या लोकांना मी दीक्षा दिली त्या लोकांना असं उघडं नाघडं करून महाराजांनी मला दाखवलं की हे पहा, हे तुझ्याकडे या अपेक्षा बोलवतात, असं असं सांगतात तू, पण प्रत्यक्षात त्यांच्या मनात हे आहे. आणि हे सगळं समजल्यानंतर त्या माणसाची पुन्हा प्रेमाने वागणं किती कठीण असतं हे मी अनुभवलं. मी भेदभाव नाही करणार. ते आहेत त्यात बिचारे अज्ञानी आहेत म्हणून असं करतात हे मला समजतं आणि त्यांचं अज्ञान गेलं पाहिजे यासाठी काही वेळा मी अतिशय कडक भाषाही वापरतो, पण तेही त्यांच्या डोक्यात शिरत नाही हो. आपला गुरु म्हणजे कोणीतरी असा हातात काठी घेऊन बागुलबुवा आहे, समोरचं संकट आलं की तो काठी घेणार, त्या बागुलबुवा बनून आपलं संकट निवारणार अशी अपेक्षा. बरं, अशी काही लोकांची संकट निवारली जातात, परंतु पुन्हा त्यांचा स्वार्थ जिथे आडवा आला तिथे ते पुन्हा उलटतात. तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या जवळचीच माणसं तुमच्यात सगळ्यात मोठी जास्ती शत्रू असतात. बोलताना अतिशय गोड, भर रस्त्यावर तुम्हाला साष्टांग नमस्कार घालणारी माणसं मागे तुमच्या फार विरुद्ध बोलत असतात. हा मी माझा अनुभव सांगतो. मी ह्या सगळ्यांपासून शिकतो. मी कायम विद्यार्थी आहे. ह्या सगळ्यांपासून मला पुष्कळ काही शिकायला मिळतं आणि साधक म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि ह्या करू नका. स्वार्थाने परमेश्वराकडे जाऊ नका. तुम्हाला ज्ञान व्हावं यासाठी गुरु आहे. गुरु तुमचे संसाराचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही आहे, पण त्याच्याप्रती असणारी कर्तव्य मात्र आपण नाही करणार. पण त्यांनी मात्र तुमच्याप्रती असलेले सगळं कर्तव्य गुरु म्हणून तुमचा संसार नेटका केला पाहिजे. ही अपेक्षा कशी करतो आपण आणि ती व्यवहारात आणतो, मग तुम्हाला स्वप्न पडतात. मग अमुक काय होते, तमुकचा अर्थ काय, तमुक काय, मुक्ती काय, अमुक, सगळे हजार प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही किती हुशार आणि किती चाणाक्ष आहात हे गुरुला समजलं पाहिजे याची धडपड करत असता तुम्ही. पण गुरु मूर्ख नसतो हो. गुरु 12 गावचं पाणी प्यायलेला असतो. तो म्हणलं की ताकभात ओळखण्याची त्याला त्याच्या गुरुनी शिकवण दिलेली असते आणि खरा गुरु हा त्याच्या गुरुला नेहमी शरण असतो.
आणि तेव्हाच तोपर्यंतच त्याचं गुरुत्व शिल्लक राहतं. जेव्हा तो स्वतःला काही समजायला लागेल त्याचं गुरुत्व नष्ट होतं. समाजात अशी अनेक गुरूंची उदाहरणं तुम्ही पाहिली असतील की जे ढळले नंतर. याचं कारण गुरुची निष्ठा. गुरुची निष्ठा ही सोपी गोष्ट नाही आहे. तुम्हाला वाटतं की मी फार परमभक्त आहे, पण वेळ आली की तुमचा परमभक्तीपणा पटकन पळून जातो. हे मी अनुभवाने सांगतो आहे तुम्हाला, तुमचाही जाईल. म्हणून शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुरुविषयी प्रेम असलं पाहिजे. आपलं ओझं त्याच्यावर कुठल्याही डायरेक्ट इनडायरेक्ट पडणार नाही याची आपण काळजी घेणं आवश्यक आहे. त्याला एकदा आत्मसात केलं की तो तुम्हाला काय देऊ शकतो ह्याची तुम्हाला कल्पना नाही. एक दोन उदाहरणं मी पुढे जाऊन सांगणार आहे की तो काय देऊ शकतो, मग तुम्हाला पटेल. तेव्हा हा जो सगळा विचार हा शांतपणे करा. साधक कसा असावा, काल विषय मुद्दाम तो अर्धवट होता, तर आज पूर्ण त्याच विषयावर मी बोलतो आहे. थोडंसं वेगळ्या प्रकारे बोलतो आहे, परंतु हे तुमच्या अतिशय उपयोगाचं आहे, हे विसरू नका. अखंड त्याचं स्मरण करा. तुमच्या मनात तुमचा प्रत्येक व्यवहार तो पाहणार आहे हे लक्षात ठेवा. त्याची पूजा कराल तर पायावर डोकं ठेवताना कसं ठेवावं, त्याचा अगदी अलगट ठेवावं, त्याच्या पायाला त्रास होऊ नये. अनेक लोक पाय धुतात, गारगार पाणी पायावर घालतात. त्यांना वाटते की काय दूध घालतात. अरे त्या गुरुला थंडी वाजेल हे का नाही तुमच्या लक्षात येत. आपण गरम पाणी वापरावं. तोही शेवटी हाडा मासाचा पुतळा आहे. त्याला सुखदुःख, त्यालाही शरीराची दुःख आहेत. तेव्हा हा विचार करा. अतिशय सूक्ष्म विचार जेव्हा कराल तेव्हा तुम्ही उपासनेत पुढे जाल. उपासनेत जायचं असेल तर ज्याला संसारात राहायचं आहे आणि सगळं करायचं त्यांनी जरूर करावं. मला मान्य आहे की या अनेक गोष्टी अज्ञानामुळे आपल्या हातून घडतात. ज्ञानी असतो तर हे आपण असे वागलोच नसतो. आपण गुरुशी किती प्रचंड अन्यायाने वागतो ह्याचा एकदा विचार करून पहा. आणि तरी तो बिचारा दयाळूपणे तुमच्यावर दया करत असतो, तुम्हाला क्षमा करत असतो, तुमचे सगळे अपराध पोटात घेत असतो. तर असं आहे. आता मी आश्वासन दिल्याप्रमाणे माझे एक दोन अनुभव तुम्हाला सांगतो. ते मला डायरी लिहायची सवय आहे आणि तारीखवार ह्या डायऱ्या माझ्या लिहिलेल्या होत्या. त्यामुळे मूळ अनुभवात कुठे फरक पडू नये म्हणून मी तुम्हाला ती डायरीतली एक दोन प्रसंग वाचून दाखवणार आहे. तर हा साधारण 8 जुलै 2008, 12 वर्ष होऊन गेली या गोष्टीला. तर सकाळी नामदेवाचं भजन म्हणत असता नामा म्हणे जीव होतो कासावीस, म्हणता म्हणता खरंच जीव कासावीस झाला. कासावीसचा अर्थ पहा. परंतु अश्रू आवरेनात. पादुकावर डोकं ठेवून अश्रूंना वाट करून दिली पण काही केलं आवरेनात. मग असनस्थ होऊन मुलाधारापासून सहस्रारापर्यंत श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा गजर चालू झाला आणि एक एक स्थानावर गजर होत होता. नंतर त्याचा मुलाधार ते सहस्रार असा नाच सुरू झाला. अशा वेळी श्रीगुरु समोर आले. ते म्हणाले की अरे मला तर तुझ्या या काळ्याच्याही पुढे तुला न्यायचं आहे. श्रीगुरूंचा अधिकार कसा असतो बघा. विठ्ठलाला ते काळ्या म्हणू शकतात. म्हणून आपण देवापेक्षा गुरुला श्रेष्ठ मानतो आणि गुरु खरोखरच श्रेष्ठ असतो. जो तुम्हाला देवाचं दर्शन घडवत असतो तो नक्कीच देवापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि काळा म्हणजे काय हो, पुढे म्हणजे न्यायचं म्हणजे काय. पुढे सर्व अंधार. पुढे सर्व अंधार म्हणजे सर्वच विठ्ठलमय. विठ्ठल काळा आहे. काळा म्हणजे सर्व गुणांच्या पुढे घेऊन जाणारा, म्हणजे अद्वैताकडे घेऊन जाणारा, निर्गुणाकडे पोचवणारा. म्हणून वैकुंठवासी. जिथे गती कुंठित होते तोय वैकुंठ. जिथे गती कुंठित होते आणि म्हणून तर सर्व अंधार. म्हणून विठ्ठलाला काळ्या म्हणणाऱ्या गुरूंचा अधिकार पहा किती असेल. आणि त्यानंतर पुढे आणखीन एक अनुभव माझा सांगतो. 9 ऑगस्ट 2010. पूर्वी शब्द दिल्याप्रमाणे त्या काळ्याच्याही म्हणजे विठ्ठलाच्याही पुढे महाराज मला घेऊन गेले.
शरीर पूर्णपणे वितळून अस्मंतात कणाकणात विरघळून गेले. विठ्ठल काळा काळा म्हणजे सर्वचा भाव, निर्गुण निराकार, त्यामुळे शरीराचीही ती अवस्था झाली. शरीराचं अस्तित्वच नष्ट झालं. पुढे सर्व अंधार. समुद्रात बुडालेल्या पाण्याचा थेंब समुद्र होऊन जातो तसं झालं. किती वेळ मध्ये गेला नाही, काय समजलं काय मला समजलंच नाही. पूर्ण विश्वात मी मिसळून गेलो होतो. अवघे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. तसा अवघा चराचर मी व्यापलेला होता. आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर पुन्हा शरीरात यावंच लागलं. आपलं निहित आयुष्य आहे तेवढं ते येणं आवश्यक आहे. पुन्हा आलो शरीरामध्ये आणि आल्यानंतर एक एक भाव कसा, एक एक भावना, एक एक कसं जागृत होतं याचा मी अनुभव घेतला. एक एक वासना कुठल्या क्रमाने कशा जाग्या होतात. आणि यातली पहिली जी वासना आहे ती कामाची आहे. अस्तित्व हवं असेल तर कामवासना आवश्यक आहे. शरीरासाठी पोटासाठी 2 घास मिळवणं आवश्यक आहे. हे सगळं त्या अस्तित्वासाठी आणि त्या सगळ्याला असा व्यापक असा काम हा शब्द आहे. आणि त्यानंतर एक एक भावना जागृत होऊन पूर्ण शरीर जागृत झालं. आणि नंतर मी उठून बसलो. मी काय अनुभवलं याच्या पुढे अजून काय मी अनुभवलं आहे. आज ही सांगण्याची वेळ आली असावी म्हणून त्यांनी माझ्या तोंडून तुमच्याकडे हे वधवून घेतलं. ते पुस्तक मी सगळं हे लिहिलेलं आहे, परंतु अजून मी कधी ते प्रकाशित केलेलं नाही. मला इच्छाही नाही झाली. माझ्या मृत्यूनंतर ते प्रकाशित व्हावं अशी माझी इच्छा आहे. कारण मला अहंकार होऊ नये. अगदी माझी विनंती आहे त्या परमेश्वराला की बाबा रे मला अहंकार तेवढा होऊ देऊ नको. अहंकार या क्षेत्रात प्रचंड वाईट आहे. आता मध्यंतरी मी काही विषयावर 3 दिवसाचा म्हणा किंवा इतर ह्या विषयावर मी काही लिहिलं होतं. ते एका ग्रस्तांचा मला मेसेज आला की हे सगळं विड्रॉ करा तुम्ही काय लिहिता, धर्माच्या विरुद्ध लिहिताय तुम्ही. मला फार वाईट वाटलं. राग नाही आला, वाईट वाटलं की किती अज्ञानी ही माणसं, सगळ्या एवढा धार्मिक मोठेपणा गाजवणारी माणसं इतकी क्षुद्रवृत्तीची असावीत. असं त्यांचं नशीब त्यांना पुढे घेऊन जाईल, त्यांचं भलं व्हावं, माझ्या मनात दुसरं काही नाही. तेव्हा आता वेळ आपली तर केव्हाच होऊन गेली आहे. आजही हा विषय अर्धा राहतो का काय असं मला वाटतं आहे. परंतु आता त्याला इलाज नाही. आपली रजा घेतो. नमस्कार. पुन्हा भेटू.